हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 26 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं नंदिनी जीवाला खोदून खोदून विचारत असते की सांगा ना, तुमच्या आयुष्यात के वरून कोणी मुलगी होती का? तेव्हा नंदिनी बोलते, हे बघा माझ्या नावापुढे तुमचं नाव लागतंय आता, तर ही मुलगी कोण आहे तुम्ही मला विश्वासाने सांगू शकता? तेव्हा नंदिनी बोलते, कारण हे हात मोल्डचे असले तरी त्यातला जिवंतपणा जाणवतोय मला, कारण ह्या हातांची पकड बघूनच कळतंय की त्यांचं नातं किती मजबूत असेल. तेव्हा नंदिनी विचारते, सांगा ना जीवा, ही मुलगी कोण आहे? तुमचं आयुष्यात कोणावर प्रेम होतं का? सांगा ना. तेव्हा जीवा बोलतो, हो माझं एका मुलीवर प्रेम आणि जीवा शांत बसतो आणि प्रेम होतं म्हणून बोलतो. तेव्हा नंदिनी बोलते, तुमचं प्रेम होतं तर माझ्याशी लग्न करायला हो का म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे आमच्यासारखं तुमच्यावर कोणी जबरदस्ती पण केली नव्हती? हे सगळं तुम्ही त्याच वेळी का नाही सांगितलं? तेव्हा जीवा बोलतो, या प्रश्नांना आणि त्या उत्तरांना काहीच अर्थ नाही आणि तेव्हाची परिस्थितीच खूप वेगळी होती. तेव्हा नंदिनी बोलते, नाही पण त्या मुलीला खूप धक्का बसला असेल जेव्हा तुमचं लग्न झालं हे कळालं असेल. तिचंही प्रेम असेल ना तुमच्यावर? तेव्हा नंदिनी विचारते, होतं ना तिचंही प्रेम? तेव्हा जीवा थोडा शांत बसतो आणि बोलतो, नाही वन साइडेड प्रेम होतं. जीवा बोलतो की वन साइडेड प्रेम होतं माझं. खूप जवळचे मित्र होतो आम्ही आणि त्या मैत्रीलाच मी प्रेम समजलो. सगळी माझी चूक होती. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही प्लीज असं नका बोलू. एकतर्फी प्रेम असणं म्हणजे काही चूक नाही. तेव्हा नंदिनी बोलते, असो पण म्हणजे तुमच्या फिलिंग्स तुम्ही सांगितल्या होत्या का तिला? नाही म्हणजे तिचं प्रेम नाहीच आहे हे नक्की विचारलं होतं का तुम्ही तिला? तेव्हा जीवा बोलतो, हे जे काही घडलं असेल त्याला आता फार उशीर झाला आहे, कारण माझ्या आधी तिचं लग्न झालं. तेव्हा नंदिनी बोलते, आय एम सॉरी, मी समजू शकते. कसं आहे, एकमेकांवर प्रेम असेल तर समोरच्यालाही आपल्यासारखंच वाटतं याचं समाधान असतं. एकतर्फी प्रेम असेल तर दुःखसुद्धा एकतर्फीच असतं. पण जीवा एक सांगू, जो माणूस आपल्यावर प्रेमच करत नाही अशा माणसासाठी दुःखी होण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे मी तरी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही या दुःखातून बाहेर पडा. आणि तुमचे आईबाबा पण तुम्हाला असे दुःखी बघतात, त्यांनाही त्रास होत असेल, थोडाफार त्यांचाही विचार करा आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा तुम्हाला हसत खेळत आनंदीच पाहिलंय. तुम्ही तसेच छान दिसता, त्यामुळे प्लीज बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. हवं तर मी तुम्हाला यातून बाहेर पडण्याला मदत करीन खरंच, पण तुम्हालाही थोडा प्रयत्न करावा लागेल हं. तेव्हा नंदिनी थोडी स्माईल करते. तेव्हा जीवा बोलतो, तू हसतीयस? तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही मी तुम्हाला किंवा तुमच्या दुःखावर नाही हसते. इतके दिवस मला वाटत होतं की तुम्ही दुःखी आहात त्याचं कारण मी आहे, पण आज मला कळलं तुमच्या दुःखाचं कारण मी नाही आहे. इनफॅक्ट तुम्हाला या दुःखातनं बाहेर काढण्याचं कारण मी होऊ शकते. म्हणून मग मला जरा हलकं वाटलं आणि मी स्माईल केली. तेव्हा नंदिनी बोलते, एक सांगू का जीवा, तुम्ही माझ्याकडे बायको म्हणून बघण्यापेक्षा एक मैत्रीण म्हणून बघा, मग बघा कसा फरक पडतो ते. आय नो मी लग्नाआधी तुमची मैत्रीण नव्हते, पण मग आता तर होऊच शकते ना. खरं तर लग्नानंतर खूप काही होऊ शकतं. लग्नानंतर जर प्रेम होऊ शकतं तर मैत्री तर होऊच शकते ना. तेव्हा सकाळी इकडे सगळे नाश्त्याला बसलेले असतात. तेव्हा मानिनी आणि विक्रम थोडी मजाक मस्ती करत असतात. तेव्हा विक्रम बोलतो की आता सारखा तोच नाश्ता करून कंटाळा आला आहे. तेव्हा मानिनी बोलते, आता तुमच्या ह्या सगळ्या फरमाईशा ना नंदिनीला सांगत जा, करशील ना गं? तेव्हा नंदिनी बोलते, हो. मानिनी बोलते, आता खूप वर्ष झेललं मी तुम्हाला. तेव्हा विक्रम बोलतो, अच्छा म्हणजे तू झेललंस का मला? बरं तसं तर तसं, पण काय संसारात सगळं जमलं पाहिजे, ते झेलताही यायला पाहिजे आणि वेळ प्रसंगी फेकताही आलं पाहिजे. काय ताई? तेव्हा मानिनी बोलते, पार्थ अरे चटणीशिवाय काय डोसा खातोय? तुला आवडत नाही, चटणी घे. तेव्हा रम्या मध्येच बोलते, काय झालं पार्थ, खाण्यात लक्ष नाहीये तुझं? तेव्हा विक्रम बोलतो, काय रे पार्थ, म्हणजे काल बोलेल म्हणून राहून गेलं. काल त्या सिंगापूरच्या क्लायंट सोबत मीटिंग होती, तू कुठे होतास? मीटिंगलाही नाही आलास तू. तेव्हा मानिनी बोलते, ठीक आहे असेल कुठल्या कामात. तेव्हा विक्रम बोलतो, तसं नाही गं, त्यांनी मला काही प्रश्न विचारलेत, माझ्याकडे काही उत्तरच नव्हती, केवढं ऑकवर्ड झालं मला. तेव्हा पार्थ बोलतो, बाबा सॉरी, मी ती मीटिंग रिस्केड्यूल करायला सांगतो. इट विल नॉट हॅपन अगेन. तेव्हा वसू मध्येच बोलते, चटणी न घेणं हे फक्त निमित्त आहे, हो ना पार्थ? अरे मनात जे आहे ते मोकळेपणाने बोलून टाक ना, कुडत नको रे बसूस. तेव्हा मानिनी बोलते, ताई आपला पार्थ काही मनात कुडत बसणारा नाहीये, माहिती आहे तुम्हाला. त्याच्या मनात काही असेल तर तो नक्की बोलेल. तेव्हा विक्रम हसतो आणि बोलतो, नाही पार्थ जे काही मनात आहे ते बोलून मोकळं होतो, पण आपला हा जीवा आहे ना तो पक्का आटल्या गाठीचा आहे. तेव्हा विक्रम बोलतो, नंदिनी कधीतरी वेळ असेल तुला तर सांग मला, याचे लहानपणाचे एक किस्से तुला सांगेल मी. फार अतरंगी होता हां. मानिनी बोलते, होता लहानपणी, आता माझा जीवा फार बदलला आहे हां. का रे? जीवा बोलतो, आयुष्यात कुठल्या तरी वळणावर बदलावं लागतंच. तेव्हा विक्रम बोलतो, मी काय म्हणतोय जीवा, आता हळूहळू तू सुद्धा ऑफिसला यायला सुरुवात कर. नाही काय, इतक्या दिवस तू पार्थच्या हाताखालीच काम करत होतात, आता इंडिपेंडंट कामाला सुरुवात कर तू. काही अडलंच तर पार्थ सांगेलच तुला. तेव्हा जीवा आणि पार्थ एकमेकांकडे बघतात. तेव्हा वसू बोलते, बाकी आज डायनिंग टेबलवर शांतच वाटतंय ना? का रे?
तेव्हा रम्या बोलते काव्या नाही आहे ना म्हणून. तेव्हा रम्या बोलते नाही म्हणजे ती काल सुद्धा आली नाही ना, आज पण नाही आली. काय ग नंदिनी, काव्या कुठे? तेव्हा नंदिनी बोलते मी तिला बोलवायला गेले होते तेव्हा ती लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती आणि भूक नाहीये म्हणाली. मी पण काही आग्रह नाही केला तिला. तेव्हा वसू बोलते थोरली सून आहे ना या घरची, पण थोरल्या सुनेचा एकही गुण नाहीये अंगात. तेव्हा मानिनी बोलते वसुताई शिकेल हळूहळू काव्या, आपण फक्त तिला वेळ द्यायला हवा आहे तेवढा देऊयात. आणि पार्थ आहे ना तिला सांभाळून घ्यायला. तेव्हा रम्या बोलते ती कुठे ऐकते पण पार्थचं नाही म्हणजे बऱ्याचदा ती कोणाचं काही ऐकून घेण्याच्या स्टेटमध्येच नसते. तेव्हा विक्रम बोलतो पण पार्थ तुझं बोलणं होतं ना काव्याशी. तेव्हा पार्थ बोलतो होतं तसं बोलणं होतं, मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात कधी कधी म्हणून त्यामुळे चिडचिड होते. पण नंदिनी बोलते सॉरी नाही पण मी आधीच तसं सांगितलंय, आपण काव्याला थोडा वेळ देऊया का, कारण मी ज्या काव्याला ओळखते ती अशी नाहीये. पुन्हा आपल्याला परत तशीच काव्य हवी असेल तर थोडासा वेळ द्यायलाच हवा ना. तेव्हा वसू बोलते अगदी बरोबर बोलतेस तू नंदिनी, थोडे दिवस तिला माहेरीच पाठवून देऊया म्हणजे तिलाही वेळ मिळेल आणि आमच्या पार्थलाही श्वास घ्यायला वेळ मिळेल आणि हे घर आत्ता जसं शांत आहे तसं शांत राहील. आणि तसंही नंदिनी आईला बरं वाटत नाहीये ना, काव्याजवळ असली तर तिची काळजी मिटेल आणि काव्याला तिची काळजी घेता येईल नाही का. तेव्हा मानिनी बोलते काव्या स्वतःचीच काळजी घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, ती आईची काळजी कशी घेऊ शकेल. ते काही नाही काव्या होईल ठीक, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा मानिनी बोलते अहो आपण शारदा वहिनींना भेटायला जाऊया. तेव्हा विक्रम बोलतो हो धनंजयशी माझं तसं बोलणं झालंय आपण जाऊया. तेव्हा वसू बोलते हो जाऊन बघा आणि बघा हार्ट अटॅक नक्की कशामुळे आलाय ते. तेव्हा रम्या बोलते कशामुळे आई, आजकाल ना टेन्शन आणि स्ट्रेसमुळे कुणालाही हार्ट अटॅक येऊ शकतो. तेव्हा वसू बोलते अगं पण कसलं टेन्शन, या लग्नाचं का. नाही ह्याच लग्नाचं टेन्शन घेतलं असणार. ती काव्य एकतर काही ऐकत नाही, तिने अजून हे लग्न मान्य केलं नाही ना म्हणून टेन्शन आलं असणार. तेव्हा वसू बोलते पण नंदिनी आईला जप पोरांच्या काळजीमध्ये कधी कधी आईबापांचा जीवही जातो. तेव्हा नंदिनी बोलते रडत वसू आत्या प्लीज काय बोलताय हे, प्रत्येक वेळी काळजाच्या नावाखाली अशुभ बोललंच पाहिजे का. तेव्हा रम्या बोलते तेच ना आई काहीतरीच काय बोलतेस नंदिनी, तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तुझी आई लवकर बरी होईल, फक्त काव्या जरा. तेव्हा मानिनी ओरडते रम्या अगं तू खातच नाहीयेस, खा ना शांतपणे. तेव्हा मानिनी बोलते ताई खा. इकडे आरुषी कॉलेजमध्ये आलेली असते तेव्हा युगला दिसते. तेव्हा युग बोलतो आरुषी कशी आहेस आणि शारदा काकू कशा आहेत. तेव्हा आरू बोलते तुझ्या घरचे कसे आहेत, काव्या नंदिनी ताई कशा आहेत. तेव्हा युग बोलतो ठीक आहे. तेव्हा युग बोलतो खरं सांगू का आरुषी, आजकाल माझंच घर मला माझं वाटत नाही. तेव्हा आरू बोलते का. तेव्हा युग बोलतो अगं तेच यार भांडण म्हणजे सगळेच भांडत नाही पण वसू आत्या आणि काव्याची रोज भांडत. तेव्हा युग बोलतो त्यांचं तर ठीक आहे कळून तर येतं पण काही इंटरनली भांडणं आहेत ग, ते दिसून न येतात. तेव्हा आरुषी बोलते कोणाबद्दल बोलतोय. पार्थ दादा आणि जीवा दादा, खरं सांगू का त्यांची स्टेट ऑफ माइंड खूप खराब झाली आहे यार. तेव्हा आरू बोलते सेम हिअर, काव्या आणि नंदिनी ताईची सुद्धा हीच कंडिशन आहे. तेव्हा युग आरुषीला पार्थच्या ऑफिसमध्ये गेल्यावर झालेला प्रकार सांगतो. तेव्हा युग बोलतो असा नाही पार्थ दादा, तो ना मोकळा होत नाही म्हणून दुसऱ्यांवरतीच राग निघतो. तेव्हा आरुषी होणारच ना, हे सगळं इझी नाहीये. तेव्हा युग बोलतो अरे आजच्या जगात काय इझी नाहीये, घ्या ना डिवोर्स, हो ना मोकळे, उगाच डोक्याला शॉर्ट. तेव्हा आरुषी बोलते ज्या लग्न हॅपी नाहीये त्या लग्नाचं एंडिंग हॅपी होणारच नाही. तेव्हा युग आणि आरुषी बोलत असतात. तेव्हा युग आरुषीला बोलतो की मला तुझ्याशी बोलून फार बरं वाटलं, कारण मला माझ्यासोबत बोलायला कोणीच नाहीये. तेव्हा आरुषी बोलते मलाही, कारण की मी सगळ्या गोष्टी काव्याला सांगत होती